तसंच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये नक्की देणार। जाहीरनामा हा 5 वर्षांचा असतो असंही त्यांनी स्पष्ट केलं। लाडक्या बहिणींना सरकार फसवत असल्याचा विरोधकांचा आरोप बिनबुडाचा आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। ही योजना चालू ठेवणार आहे। या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे, परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे। हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो। कधी कधी योजना येते, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो। आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही, त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही। ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच, त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही। अध्यक्ष महोदय, लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे, आदर आहे, याची आम्हाला जशी जाणीव आहे तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव आहे। आम्हाला 5 वर्षाकरता निवडून दिले, आम्ही हे देणार आहे। आम्ही कधीच कोणी नाही म्हणलं नाही, मुख्यमंत्री नाही म्हणले नाही, एकनाथ नाही म्हणले नाही, आदिती नाही म्हणले नाही। तुम्ही तर कोर्टात गेला होता, काहीतरी म्हणले ते बंद करा। काही जण म्हणले चुनावी जुमला आहे। चुनावी जुमला असताना काल होळीला 3000 रुपये दिले।